लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये निश्चित करण्यात येणार असून येत्या 7 तारखेला शिट्टी या चिन्हासमोर खटाखट बटन दाबून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा। या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळालं असून घराघरात दिलासा पोहोचतोय। 2100 रुपये थेट खात्यावर जमा होणार असल्यानं महिलांची आर्थिक ताकद वाढणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांसाठी निधी आणला जातो। विकास ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया असून ती गतीनं पुढे नेण्यासाठी सक्षम काम करणारे प्रतिनिधी आवश्यक आहेत। त्यामुळे येत्या निवडणुकीत चिठ्ठी चिन्हासमोरील बटन दाबून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या। नक्कीच शिरोळ तालुक्याचा यापुढे देखील सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी व या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर कटिबद्ध राहू, असं प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। अब्दुलाट येथील जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रद्धा गायकवाड, पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे व नाना उपाध्ये यांच्या प्रचारार्थ आयोजित जंगी जाहीर सभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ बोलत होते। यावेळी ते पुढे म्हणाले की शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या 5ही घटकांवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भर दिलाय। माझ्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करतात। ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना अंतर्गत रस्त्यांचं मजबूतीकरण, शाळांचा दर्जा सुधारणा, आरोग्य सेवा बळकट करणे, शिरोळ तालुक्यातील शेतकरी, युवक, महिला व वंचित घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यावर शिरोळ तालुक्यात भर देण्यात आलाय। तालुक्याचा वेगवान विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असून काम करणारे व जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे प्रतिनिधी निवडून देणं गरजेचं आहे। राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य आणि सर्व जाती धर्माचे आहेत। त्यामुळे त्यांना निवडून दिल्यास नक्कीच या मतदारसंघाचा विकास साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकास हेच आपलं ध्येय असून त्यासाठी आरोग्य, शेती, पाणीपुरवठा, रस्ते, उद्योग आणि रोजगार निर्मिती या सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे। तालुक्यात गट, पक्ष, जात न पाहता केवळ जनतेच्या गरजा ओळखून आतापर्यंत 2 ते 2.5 कोटी रुपयांची विकास कामं करण्यात आली आहेत। आरोग्य क्षेत्रात 90 बेडवरून 900 बेडपर्यंत रुग्णालय सुविधा वाढवण्यात आल्या असून मानसिक आरोग्य रुग्णालय, अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय आणि नवीन हॉस्पिटल्स उभारले जात आहेत। क्षारपाड जमिनी सुधारण्यासाठी 80% अनुदान, MIDC, गारमेंट पार्क, महिलांसाठी रोजगार, 37 गावांची नळ पाणी पुरवठा योजना, सोलर फिल्टर, 4-4.5 किलोमीटर पाणंद रस्ते, क्रीडा संकुलासाठी 32 कोटींचा प्रस्ताव आणि 1000 कोटींचा कन्यागत पर्व निधीच्या माध्यमातून तालुक्याचा कायापालट केला जाईल। ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन आमदार यड्रावकर यांनी केलं। याप्रसंगी पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे यांच्या निवडणूक खर्चासाठी ग्रामस्थांच्या वतीने 10,000 रुपयांची देणगी या सभेत देण्यात आली। याप्रसंगी कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, संजय परेड, संजय कोळी, किरण कुरणे, प्रशांत तावळे, लक्ष्मण पाटील, सागर सांगावे, सौरभ कांबळे, अरुण पाटील, देवेंद्र कांबळे, विद्याधर कुलकर्णी, संजय परेड यांची मनोगत झाली। या सभेत समरसिंह पाटील, रणजित पाटील, सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे, मल्लाप्पा खोत, जयश्री आवळे, देवेंद्र कांबळे, वृषभ कोळी, विद्याधर कुलकर्णी, तुकाराम पाटील, शामणाप्पा चौगुले, संजय पाटील, दादासू सांगावे, संजय खुरपे, SK पाटील, रावसाहेब पाटील, वृषभ कोळी, श्यामगोंड पाटील, स्वप्नील सांगावे, डॉक्टर राजेंद्र बैरागी, जितू पाटील, सुरेश बेडकेळे, सुरेश देवमोरे, पांडुरंग खोत, अक्षय आलासे यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजर्षी शाहू विकास आघाडीने सर्वसामान्य व गरीब कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल अब्दुलाट येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे यांना पाठिंबा दिला। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने 10,000 रुपयांचा निवडणूक निधी तुकाराम पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला। राजर्षी शाहू विकास आघाडी ही सर्वसमावेशक व लोकाभिमुख आघाडी असून सामान्य कार्यकर्त्यालाही नेतृत्वाची संधी देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचं ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं। मिलिंद कुरणे यांनी दिलेल्या या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करून निवडून आल्यास सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला।